हॅलो एव्हरीवन, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स आपण सुरुवात केली आहे. आता या लेक्चरमध्ये आपण बघणार टाइप्स ऑफ आरएनए. ठीक आहे, आपण डिटेलमध्ये mRNA, rRNA, tRNA त्यांचे स्ट्रक्चर्स एव्हरीथिंग वी विल डिस्कस इन दिस. ओके, आरएनए एक थोडंसं रिकॅप करू आपण. व्हॉट इज आरएनए? इट इज रायबोन्यूक्लिक ऍसिड. रायबोन्यूक्लिक ऍसिड की ज्याच्यामध्ये रायबो स्टँड्स फॉर रायबोज शुगर विच इज ऍब्सेंट इन डीएनए. त्याच्यामध्ये डीऑक्सीरायबो शुगर ही प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे ना. मग रायबोन्यूक्लिक ऍसिड म्हणजे तुमचा आरएनए. रायबो शुगरचं इन शॉर्ट स्ट्रक्चर आपण परत एक वेळा बघून घेऊ. हियर इट वॉज OH H H OH H OH and here it was CH2OH and H. This is the fifth carbon, fourth carbon, sorry. This is fourth carbon, third carbon, second carbon आणि फर्स्ट कार्बन. तर याच्या सेकंड पोझिशनला तुम्हाला OH ग्रुप दिसतोय, बरोबर आहे. आणि हाच OH ग्रुप मधला ऑक्सिजन हा रिमूव्ह होणार इन केस ऑफ डीएनए अँड दॅट इज वाय द शुगर इन डीएनए विल बी डीऑक्सीरायबोज. का? कारण सेकंड पोझिशनला जो तुम्हाला OH दिसतो आहे तर दिस OH विल बी ऍब्सेंट इन द रायबोज इन द शुगर ऑफ पेंटोज शुगर ऑफ युअर डीएनए. ठीक आहे. दुसरा डिफरन्स डीएनए आणि आरएनए मधला की इन आरएनए युरासिल इज प्रेझेंट. इन आरएनए युरासिल कुठला बेस आहे? नायट्रोजन बेस. हा पायरिमिडीन किंवा पिरिमिडीन नायट्रोजन बेस आहे. युरासिल इज प्रेझेंट इन्स्टेड ऑफ थायमिन. ठीक आहे. हे झालं आपलं इन शॉर्ट. आपण पॉलीपेप्टाइड चेनचं फॉर्मेशन जेव्हा बघितलं होतं त्यावेळी या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या होत्या. क्लिअर? चलो अभी आरएनए. आरएनएचं लोकेशन कुठे आहे? आरएनए हा तुम्हाला कुठे सापडतोय? आरएनए इज फाउंड इन ऑल लिव्हिंग सेल्स. प्रेझेंट इन ऑल लिव्हिंग सेल्स. सगळ्या लिव्हिंग सेल मध्ये तुम्हाला आरएनए सापडणार. कुठे सापडणार? न्यूक्लियस मध्ये आहे की सायटोप्लाझम मध्ये? तर इट इज प्रेझेंट इन बोथ न्यूक्लियस एज वेल एज सायटोप्लाझम. जसं जसं ट्रान्सलेशन मध्ये आपण जाणार पुढे दॅट टाइम यू वुड कम टू नो अबाउट इट्स प्रेझेन्स, राईट? सो प्रेझेंट इन न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. याचा काय रोल असणार आहे? इन जनरल आपण डिस्कशन करतोय तर रोल याचा असणार आहे की युअर काय म्हणू आपण त्याला, लर्निंग अँड मेमरी. लर्निंग अँड मेमरी इज द रोल ऑफ आरएनएज. लर्निंग अँड मेमरी. मग हा आरएनए जो आहे हा जेनेटिक मटेरियल म्हणून काम करतो का? किंवा मेजर त्याचा कुठला पर्टिक्युलर रोल आहे का? तो यस. पर्टिक्युलर रोल ऑफ आरएनए इज प्रोटीन सिंथेसिस. बॅक्टेरियाच्या केसमध्ये जर आपण बोललो तर इन केस ऑफ बॅक्टेरिया देर आर 3 टाइप्स ऑफ आरएनए. वन इज mRNA, another is your rRNA and your tRNA. ठीक आहे. ज्या ऑर्गॅनिझम्स मध्ये डीएनए ऍक्ट एज अ जेनेटिक मटेरियल त्यांच्यामध्ये याचा प्रेझेन्स असणार आहे. म्हणजे बॅक्टेरियामध्ये हे 3 आहेत तर हे प्रोटीन सिंथेसिस मध्ये हेल्प करणार. कशामध्ये हेल्प करतील? इट विल हेल्प इन प्रोटीन सिंथेसिस. क्लियर? फंक्शन वाइज इंडिव्हिज्युअली आपल्याला बघायचे तरी सुद्धा ओरली मी सांगतोय mRNA इट इज अ मेसेंजर आरएनए. याचं काम काय असणार आहे? टू कॅरी मेसेज फ्रॉम डीएनए, है ना? टू कॅरी मेसेज फ्रॉम डीएनए अँड ऍक्ट एज अ टेम्पलेट ड्युरिंग प्रोटीन सिंथेसिस. टेम्पलेट म्हणून सुद्धा काम करेल. इंडिव्हिज्युअली आपण बघणार आहोत तरी शॉर्ट वाईज सांगतोय. रायबोझोमल आरएनए, आर स्टँड्स फॉर रायबोझोमल आरएनए. रायबोझोमल आरएनए की ज्याच्यावरती पॉलीपेप्टाइडचं सिंथेसिस होणार. ठीक आहे. वेल tRNA याचं फंक्शन काय असणार आहे? रीडिंग कोड. इट रीड्स कोड्स प्रेझेंट ऑन mRNA अँड ट्रान्सफर्स अमिनो ऍसिड टू फॉर्म पॉलीपेप्टाइड चेन म्हणजे टू फॉर्म युअर प्रोटीन मॉलिक्यूल. ओके, हे झाले इन जनरल यांचे फंक्शन. मग आरएनए हा जेनेटिक मटेरियल आहे. फर्स्ट टाइम RNA was found to be genetic material in tobacco mosaic virus. ठीक आहे. कुठल्या व्हायरस मध्ये? फर्स्ट टाइम it was found to be genetic material in tobacco mosaic virus. याला शॉर्ट मध्ये आपण काय लिहितो? TMV. ठीक आहे. सिंगल स्टँडर्ड आरएनए. TMV मध्ये आरएनए ऍक्ट एज अ जेनेटिक मटेरियल. ठीक आहे. आणि हा जेनेटिक मटेरियल म्हणून कुणामध्ये काम करतोय तर सम प्लांट व्हायरसेस
हॅव RNA ॲज अ जेनेटिक मटेरियल. जे प्लांट व्हायरसेस असतील, प्लांट व्हायरसेस हॅव RNA ॲज जेनेटिक मटेरियल. क्लिअर? ओके. मग जे असे काही ऑर्गॅनिझम्स असतील की ज्यांच्यामध्ये DNA हा जेनेटिक मटेरियल आहे, मग RNA तर आपण सांगितलं सगळ्या लिव्हिंग सेलमध्ये प्रेझेंट आहे. मग त्या RNA ना तुम्ही काय म्हणणार? नॉन जेनेटिक RNA. डायरेक्ट आपण त्याचे टाइप्स लिहू. RNA दोन टाइप मध्ये येणार. कुठल्या टाइप मध्ये? एक तर जेनेटिक RNA म्हणून काम करणार, जेनेटिक, आणि काही RNA असतील ते काय म्हणून काम करतील तर नॉन जेनेटिक, ज्यांचा जेनेटिक्स मध्ये कुठला रोल नाही. जेनेटिक्स मध्ये म्हटल्यापेक्षा की ज्यांचा इन्फॉर्मेशन नेक्स्ट जनरेशनला पाठवण्यासाठी काही रोल नाही. ठीक आहे? किंवा जेनेटिक मटेरियल किंवा जे इन्फेक्शियस मटेरियल आपण जे म्हणतो त्यांच्यामध्ये यांचा रोल असणार नाही. तर नॉन जेनेटिक RNA प्रोटीन सिंथेसिस साठी वापरले जाणार. कशासाठी वापरले जाणार? फॉर प्रोटीन सिंथेसिस. मग ते कुठले आहेत? अगोदरच आपण सांगितलंय की इट विल बी mRNA, rRNA अँड tRNA. हे तीन जे असतील हे नॉन जेनेटिक RNA म्हणून काम करणार. क्लिअर दिस? मग जेनेटिक RNA आपण सांगितलं की प्लांट व्हायरसेस जे असतील त्यांच्यामध्ये RNA चं जेनेटिक मटेरियल. टोबॅको मोझॅक व्हायरस मध्ये याची डिस्कव्हरी झाली, हा झाला जेनेटिक RNA. नॉन जेनेटिकचा रोल आता वन बाय वन आणि त्यांचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आपण आता एक एक बघू. तर mRNA पासून सुरुवात करूया आपण. mRNA चा लॉंग फॉर्म इट इज अ मेसेंजर RNA. ठीक आहे, वरती हेडिंग घेऊ आपण नॉन जेनेटिक RNA. वेल, काय काय फंक्शन्स असतील यांचे? वेल, याचं mRNA चं स्ट्रक्चर कसं असणार आहे? जे mRNA, rRNA, tRNA यांच्यासाठी टेम्पलेट म्हणून हा DNAच काम करणार. म्हणजे सिंथेसिस ऑफ ऑल टाइप्स ऑफ नॉन जेनेटिक RNA विल टेक प्लेस ऑन DNA. DNA पासूनच यांचं सिंथेसिस होणार. मग mRNA हा मेसेंजर RNA बोललो आपण, त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे? इट इज अ स्ट्रेट स्ट्रक्चर. याला पोलॅरिटी असतेच माहिती आपल्याला, 5 प्राइम टू 3 प्राइम ही एक पोलॅरिटी असणार आहे, बरोबर की नाही? आणि दिस इज स्ट्रेट चेन. एक एक लिहू आपण. दिस इज स्ट्रेट चेन स्ट्रक्चर. याच्यामध्ये फोल्ड्स वगैरे होत नाही. देयर इज नो पेरिंग, नो कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग. का? कारण हे सिंगल स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे आणि याच्यावरती हे जे काय तुम्हाला बेसेस प्रेझेंट दिसतील तर यांची जर फोल्डिंग होत नसणार, कारण बेस पेरिंग इट इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ DNA. DNA ची डबल स्टँड होती. सी हियर, त्या DNA च्या दोन स्टँड्स, 5 प्राइम 3 प्राइम 5 प्राइम 3 प्राइम. तर यांच्यामध्ये अशी कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग झाली होती. क्लिअर आहे? हे आपण पॉलिपेप्टाइड चेनच्या स्ट्रक्चर मध्ये सगळं डिटेल बघितलंय. मग यांच्यामध्ये काय होणार? A विल पेअर विथ T and G will pair with C with triple hydrogen bonds in between. तर ही जी बेस पेअरिंगचा रूल हा लागू पडतोय खरं तर DNA ला, पण मग RNA मध्ये हे सिंगल स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे. हे mRNA, rRNA आणि tRNA. मग त्यांच्यामध्ये बेस पेअरिंग होते का? होत नाही. हा, होईल सुद्धा, पण केव्हा? व्हेनेवर देयर विल बी फोल्डिंग. आणि जे फोल्ड झालेले रिजन असतील, फॉर एक्झाम्पल mRNA हा काही फोल्ड होत नाही, हा स्ट्रेट चेनच्या स्वरूपात राहतो. मग यांच्यामध्ये पेअरिंग होणार का? नाही होणार. स्ट्रेट चेन. No base pairing, no base pairing takes place because it is straight chain compound. Third, याच्या क्वांटिटी वाईज जर विचार केला तुम्ही मेसेंजर RNA चा, तर मेसेंजर RNA is 3 to 5% ऑफ टोटल सेल्युलर RNA. जितकाही तुमच्या सेलमध्ये RNA असेल त्याच्या 3 to 5% कंटेंट हे कोणाचे असणार आहे? तुमच्या mRNA चे असणार आहे. ठीक आहे? वेल, मॉलिक्युलर वेट वाईज जर आपण बोललो, मॉलिक्युलर वेट ऑफ mRNA इज 25,000 to 1 lakh. इतकं याचं काय असणार आहे? मॉलिक्युलर वेट असणार. आणि याच्यावरती न्यूक्लियोटाइड बेसेस किती प्रेझेंट असतील? तर न्यूक्लियोटाइड बेसेस असं लिहू आपण. न्यूक्लियोटाइड बेसेस ऍट लिस्ट 300 बेस लॉंग स्ट्रक्चर. कमीत कमी किती बेसेस यांच्यावरती प्रेझेंट असतील? तर 300 बेसेस यांच्यावरती प्रेझेंट असणार आहेत. वेल, फंक्शन काय? इट कॅरीज मेसेज फ्रॉम DNA. कॅरीज मेसेज फ्रॉम DNA म्हणजेच त्याला म्हणतो आपण ट्रान्सक्राइब. DNA चं जेव्हा ट्रान्सक्रिप्शन होणार तर तेव्हाच mRNA चं सिंथेसिस होणार. म्हणजे DNA ची इन्फॉर्मेशन आता कुणाकडे? कोडेड लँग्वेज मध्ये, कोडॉनच्या स्वरूपामध्ये इट विल बी प्रेझेंट ऑन द mRNAs. आता mRNA वरती तुम्हाला असे तीन काय दिसत आहेत? बेसेस दिसत आहेत. ठीक आहे? हे जे तीन बेसेस आहेत एका ग्रुपने प्रेझेंट असतील, म्हणजे
कॅरेक्टरिस्टिक फीचर जेव्हा आपण जेनेटिक कोडचे बघू त्याच्यामध्ये इट इज कॉमलेक्स, इट इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ ट्रिपलेट. तर याच्यावरती हे ट्रिपलेट तीन बेस हे सोबत काम करणार म्हणून त्याला आपण काय म्हणतो ट्रिपलेट म्हणणार. आणि याच ट्रिपलेटला mRNAच्या केसमध्ये वी विल कॉल इट ॲज कोडॉन. आणि जी काय डीएनए ची इन्फॉर्मेशन mRNA कडे आली होती दॅट इज स्टोर्ड इन दिस कोडॉन. ठीक आहे, या कोडॉनला तुम्ही दुसऱ्या भाषेमध्ये म्हणू शकता इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज mRNA लँग्वेज. वेल, आणि याला दोन एंड दिसतात तुम्हाला 5 प्राइम एंड आणि 3 प्राइम एंड जे की सगळ्यांमध्येच प्रेझेंट असतात. बेस पेरिंग होते का? बेस पेरिंग होत नाही. सो दीज आर जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युअर मेसेंजर आरएनए. मग क्वांटिटी वाईज जर विचार केला तर सगळ्यात कमी असणारा आरएनए कोण असणार आहे? mRNA असणार आहे. बेस पेरिंग कोणत्या आरएनए मध्ये नसणार? तर बेस पेरिंग ही mRNA मध्ये असणार नाही. का? कारण इट इज अ स्ट्रेट चेन कंपाऊंड. मग आता हा जो mRNA आहे तर स्ट्रक्चर याचं प्रोकॅरियोट मध्ये कसं असणार आहे? स्ट्रक्चर ऑफ mRNA इन प्रोकॅरियोट्स. प्रोकॅरियोट मध्ये याचं स्ट्रक्चर कसं असणार? इन प्रोकॅरियोट्स. उदाहरण, वेल आपण त्याचं स्ट्रक्चर घेऊन घेऊ. कन्सिडर दिस इज अ स्ट्रेट चेन mRNA इन केस ऑफ युअर प्रोकॅरियोट. हा mRNA. तर mRNA याचे एंड्स लिहू आपण 5 प्राइम एंड, दिस इज 3 प्राइम एंड. ठीक आहे, mRNA जो प्रोकॅरियोट मध्ये तयार होतो याला कुठली प्रोसेसिंग केलेली नसते. नंतर ट्रान्सक्रिप्शन मध्ये तुम्हाला ते क्लिअर होईल. कारण मी प्रोसेसिंगचा उल्लेख याच्यासाठी केला की mRNA इन केस ऑफ युकॅरियोट नीड्स प्रोसेसिंग, ज्याच्यामध्ये कॅपिंग, स्प्लायसिंग, टेलिंग किंवा आरएनए पॉलिमर्स 1 2 3 असे वेगवेगळे काय लागतील, एन्झाइम्स लागतील वेगवेगळ्या आरएनए साठी. तर हा झाला तुमचा mRNA प्रोकॅरियोटचा 5 प्राइम 3 प्राइम एंड याला आहे. तर इथे एक पर्टिक्युलर तुम्हाला असं लिहितोय मी. इथे हा AUG ला लिहिलाय मी इनिशिएशन सिक्वेन्स. हा काय? आता सिक्वेन्स न म्हणता मी याला लिहितो इनिशिएशन कोडॉन. या इनिशिएशन कोडॉनच्या जवळ, ठीक आहे, देयर इज अ फिक्स्ड सिक्वेन्स ऑफ बेसिस. तो फिक्स सिक्वेन्स म्हणजे काय? इथे मी असे याला बेसिस दाखवून देतो. तो फिक्स सिक्वेन्स असणार आहे AGGU, म्हणजे 5 प्राइम टू 3 प्राइम या इतक्या डायरेक्शन मध्ये तुम्हाला एक सिक्वेन्स दिसणार जो की इनिशिएशन कोडॉनच्या जवळ असणार. आणि या सिक्वेन्सला तुम्ही म्हणणार डेलगार्नो सिक्वेन्स. काय म्हणणार? डेलगार्नो सिक्वेन्स. इन शॉर्ट तुम्ही त्याला म्हणू शकता DS. आणि तो सिक्वेन्स म्हणजेच काय? लिहिताना असं लिहितात त्याला 5 प्राइम AGGU 3 प्राइम. लिहिताना त्याला असं लिहितात. तर हा सिक्वेन्स आहे. मग या प्रोकॅरियोटिक mRNA मध्ये या डेलगार्नो सिक्वेन्सचं काम काय? तर इट हेल्प्स इन अटॅचमेंट. कुणाला अटॅच करायचंय? ट्रान्सलेशन जेव्हा करणार तेव्हा रायबोझोमचा स्मॉलर सब युनिट याला अटॅच होईल. हेल्प्स इन अटॅचमेंट ऑफ 30S सब युनिट ऑफ रायबोझोम करेक्टली. हा ट्रान्सलेशन सुरू होताना म्हणजे प्रोटीन सिंथेसिस जेव्हा पॉलीपेप्टाइडची चेन तयार होणार त्यावेळी रायबोझोमचे युनिट, आता रायबोझोमचे युनिट फॉर एक्झाम्पल इथे स्मॉलर सब युनिट अटॅच होणार, इथे लार्जर सब युनिट अटॅच होणार. तर या स्मॉलर सब युनिटला जर करेक्टली इनिशिएशन कोडॉनला जर अटॅच व्हायचं असेल तर दिस डेलगार्नो सिक्वेन्स हेल्प्स. ठीक आहे, हे झालं सिग्निफिकन्स ऑफ प्रेझेन्स ऑफ डेलगार्नो सिक्वेन्स. हे कुणामध्ये प्रेझेंट आहे? फक्त तुमच्या प्रोकॅरियोटिक mRNA मध्ये प्रेझेंट आहे. याचं लाईफ जर आपण बघितलं तर लाईफ इज जस्ट 2 hours. ठीक आहे, म्हणजे मेटाबॉलिकली विचार जर केला, कारण यांचा लाईफ स्पॅन तसाही प्रोकॅरियोटचा कमीच असतो, तर लाईफ स्पॅन किती सांगणार आपण? 2 hours. डेलगार्नो सिक्वेन्स प्रेझेंट आहे, स्ट्रेट चेन. याच्यामध्ये वेल काय सांगितलं आपण? ओके, सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ mRNA इन केस ऑफ प्रोकॅरियोट. जस्ट अ सेकंड. वेल, राईट, इथपर्यंत तुम्हाला कळालंय की दिस इज द स्ट्रक्चर ऑफ प्रोकॅरियोटिक mRNA. अजून एक ऍडिशनल गोष्ट की mRNA इन प्रोकॅरियोट्स इट इज पॉलिसिस्ट्रॉनिक. कसं असणार आहे? पॉलिसिस्ट्रॉनिक असणार. मिनिंग काय झाला? नेक्स्ट पेज वरती आपण बघू. मिनिंग हा झाला की सपोज दिस इज द स्ट्रक्चर ऑफ mRNA, राईट, आणि याच mRNA वरती देयर विल बी प्रेझेन्स ऑफ सर्टेन रिजन्स. असे वेगवेगळे रिजन सेगमेंट दिसतील तुम्हाला, फंक्शनल सेगमेंट्स. ट्रान्सक्रिप्शन मध्ये हे सुद्धा क्लिअर होईल.
These are functional segments present on a 5 prime end. This is your 3 prime end and this is the structure of mRNA. ते mRNA वरती असे तुम्हाला फंक्शनल सेगमेंट दिसतात. हे जे काही सगळे सेगमेंट तुम्हाला इथे दिसतात ना, 5 सेगमेंट मी इथे काढले टू अंडरस्टँड. या सगळ्या सेगमेंटला तुम्ही म्हणायचंय सिस्ट्रॉन. आता याला मी तो सिस्ट्रॉन 1, सिस्ट्रॉन 2, सिस्ट्रॉन 3, दिस इज सिस्ट्रॉन 4 अँड सिस्ट्रॉन 5. ठीक आहे, हा काय झाला तुमचा mRNA. ठीक आहे ना. mRNA वरती काही असे पर्टिक्युलर कोडिंग सिक्वेन्सेस प्रेझेंट असतील की त्याला आपण फंक्शनल इंडिपेंडेंट फंक्शनल सेगमेंट म्हणतो. आणि तेच म्हणजे तुमचे सिस्ट्रॉन. तर सिस्ट्रॉनचं काम असणार आहे टू सिंथेसाइज पॉलीपेप्टाइड चेन ड्युरिंग ट्रान्सलेशन. म्हणजे सिस्ट्रॉन मुळेच तुमचं पॉलीपेप्टाइड चेन तयार होणार. म्हणजे कोण तयार होणार, तर प्रोटीन विल बी सिंथेसाइज्ड. मग आपण काय सांगितलं, आता एक सिस्ट्रॉन जर असेल तर एक पॉलीपेप्टाइड चेन तयार होणार. याच्यावरती एकापेक्षा जास्त युअर सिस्ट्रॉन्स आर प्रेझेंट. म्हणून हे जे वेगवेगळे जे सिस्ट्रॉन्स असतील तर यांच्यापासून वेगवेगळ्या पॉलीपेप्टाइड चेन अशा तयार होतील. ही एक पॉलीपेप्टाइड चेन, ही एक पॉलीपेप्टाइड चेन, अमिनो ऍसिड्स एकत्र होऊन पॉलीपेप्टाइड चेन तयार होते. माहिती आहे तुम्हाला पेप्टाइड लिंकेज. तर जितके नंबर ऑफ सिस्ट्रॉन असतील तितक्या पॉलीपेप्टाइड चेन याच्यामध्ये तयार होतील. मग सिस्ट्रॉनची संख्या ही एकापेक्षा जास्त असते. म्हणून आपण या mRNA ला काय म्हटलो, इट इज अ पॉलीसिस्ट्रॉनिक इन प्रोकॅरियोट्स. काय लक्षात ठेवायचंय की mRNA जो आहे प्रोकॅरियोटचा त्याच्यावरती इंडिपेंडेंट फंक्शनल सेगमेंट प्रेझेंट आहे. त्याला म्हणायचं सिस्ट्रॉन. आणि सिस्ट्रॉन रोल ऑफ सिस्ट्रॉन इज टू सिंथेसाइज पॉलीपेप्टाइड चेन. बरोबर. म्हणजेच मेनी प्रोटीन्स कॅन बी सिंथेसाइज्ड बाय युअर प्रोकॅरियोटिक mRNA. ठीक आहे ना. आता अजून एक गोष्ट ऍडिशनल लक्षात ठेवा. प्रोकॅरियोटिक mRNA मध्ये आपण काय सांगितलंय की वेगवेगळे प्रोटीन्स असे इथे आता हे तयार झाले. तर ही प्रोसेस कोणती असणार आहे, ट्रान्सलेशनची. ट्रान्सक्रिप्शन mRNA तयार झाला आणि त्याचंच ट्रान्सलेशन होऊन आता पॉलीपेप्टाइड किंवा चेन सिंथेसिस किंवा प्रोटीन फॉर्मेशन झालंय. ठीक आहे ना. मग याला पॉलीरायबोझोम कंडिशन अशी आपण म्हणणार नंतर. का, कारण प्रत्येक ठिकाणी देअर नीड टू बी अटॅचमेंट ऑफ, असं मुद्दाम इथे काढतो समजून घ्यायचंय. तर हे कोण अटॅच झालं, याला रायबोझोम अटॅच झालाय. तर प्रत्येक ठिकाणी एक एक असा रायबोझोम अटॅच होणार. बरोबर आहे. आणि रायबोझोम प्रत्येक ठिकाणी अटॅच होणार. एकाच mRNA ला भरपूर सारे रायबोझोम अटॅच होतील. म्हणून असा जो mRNA ट्रान्सलेशनच्या वेळी असणार आहे की ज्याला भरपूर रायबोझोम अटॅच झालेत तर त्याला तुम्ही म्हणणार पॉलिझोम. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये कोण अटॅच झालंय तर रायबोझोम. म्हणून त्याला आपण म्हणणार पॉलीरायबोझोम. एक लक्षात ठेवायचंय, पॉलीरायबोझोम ही कंडिशन तुम्हाला फक्त कुणामध्ये सापडणार, प्रोकॅरियोट मध्ये सापडणार. का सापडणार, बिकॉज इट इज पॉलीसिस्ट्रॉनिक. आणि सिस्ट्रॉनचं काम काय, तर प्रत्येक सिस्ट्रॉन एक एक पॉलीपेप्टाइड चेनचं तयार सिंथेसिस करणार. सिंथेसिस करणार कोणत्या स्टेपच्या वेळी करणार, तर ट्रान्सलेशनच्या वेळी करणार. मग प्रत्येक सिस्ट्रॉनला देयर शुड बी प्रेझेन्स ऑफ इंडिपेंडेंट रायबोझोमल युनिट्स फॉर अटॅचमेंट. कारण हेच रायबोझोम युनिट काय करणार, tRNA मदतीने एक एक अमिनो ऍसिड याला असा अटॅच होणार आणि पॉलीपेप्टाइडची चेन तयार होणार. मग एकाच mRNA ला भरपूर सारे रायबोझोम अटॅच होणे ही कंडिशन म्हणजे पॉलिझोम किंवा पॉलीरायबोझोम. ट्रान्सलेशन मध्ये इट विल हेल्प यू. पुढे जाऊ आपण. नेक्स्ट, स्ट्रक्चर ऑफ mRNA इन यूकॅरियोट्स. स्ट्रक्चर ऑफ mRNA इन यूकॅरियोट्स. थोडासा याच्यामध्ये डिफरन्स असणार आहे. कारण जेव्हा काय म्हणतो आपण त्याला ट्रान्सक्रिप्शन होणार. ट्रान्सक्रिप्शन होणे म्हणजे काय की डीएनए पासून डीएनएच्या स्ट्रँड वरती mRNA सिंथेसिस होणे. ठीक आहे. प्रोकॅरियोटच्या केसमध्ये डीएनए पासून जेव्हा mRNA तयार होतोय तर त्याला प्रोसेसिंग रिक्वायर असत नाही, जी की प्रोसेसिंग आता यूकॅरियोटिक mRNA मध्ये लागणार. तर मी सरळ सरळ स्ट्रक्चर काढून घेतो. ठीक आहे, मी इथे एक स्ट्रक्चर काढलंय mRNA. कुणाचा mRNA दिसतोय तुम्हाला, हा दिस इज द mRNA ऑफ यूकॅरियोट. दिस इज 5 प्राइम एंड, दिस इज 3 प्राइम एंड. वेल, याच्याच मध्ये इथे लिहितोय मी ए. प्रोसेस झाल्यानंतरचा mRNA असणार हा. तर इतकं हे झालं याची टेल 3 प्राइमला. तर ही झाली टेल आणि इकडे दिस स्ट्रक्चर. तर इथे अटॅच असणार आहे याला अशी एक कॅप, जी कशाने बनलेली आहे. हे स्ट्रक्चर नीट समजून घ्या म्हणजे तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन खूप सहजतेने लक्षात येईल. तर इथे 7 मिथाइल गॉनोझिन ट्रायफॉस्फेट
ही एक मॉइटी इथे अटॅच होणार, म्हणजेच ती त्याची mRNA ची काय झाली, कॅप झाली. इथे लिहून घेऊ आपण, दिस इज स्ट्रक्चर ऑफ mRNA. हा काय लिहू, कसा mRNA लिहू आपण, मी इथे लिहितोय. आपण सांगितलं की युकॅरियोट मध्ये जेव्हा mRNA हा DNA वरती तयार होणार तर त्याला प्रोसेसिंग करावं लागणार. प्रोसेसिंग करण्याच्या 3 स्टेप, स्प्लायसिंग, कॅपिंग, टेलिंग. त्याच्यानंतर जो तुम्हाला फंक्शनल mRNA दिसणार तो असा दिसणार. मग इकडे कॅप असणार 5 प्राइमला, 3 प्राइमला, टेल असणार, म्हणजे ॲडेनिलेट रेसिड्यू याला 200 ते 300 अटॅच असणार इकडे. ठीक आहे, 200 ते 300 असे ए सगळे अटॅच असणार आहे. वेल, तर इथे मध्ये लिहितोय मी, ठीक आहे, इथे लिहिलंय आता मी. वेल, एक सिक्वेन्स काढतोय मी, इथे एक सिक्वेन्स काढलाय मी AUG, कारण mRNA वरती कोडॉन प्रेझेंट आहे. आणि इथे एक सिक्वेन्स काढतोय UAA, बरोबर. हे काय कोडॉन आहेत, अक्षर थोडंसं लहान झालं असेल तर मी याला थोडं मोठं करतो. मी लिहिलंय वरचंच खाली AUG आणि इथे कोडॉन प्रेझेंट असणार, हा असणार आहे UAA. तर या UAA ला तुम्ही म्हणणार स्टॉप कोडॉन, कारण ट्रान्सलेशनची प्रोसेस या ठिकाणी येऊन स्टॉप होणार. आणि याला लिहितोय मी, या ठिकाणी प्रोसेस ट्रान्सलेशनची सुरू होणार, त्याला लिहू आपण इथे इनिशिएशन कोडॉन. क्लिअर आहे. मग या इनिशिएशन कोडॉन आणि स्टॉप कोडॉन यांच्या मागे मध्ये इथे एक रिजन प्रेझेंट असणार आहे, हा इतका, दिस वन. आणि इथे सुद्धा हा रिजन प्रेझेंट आहे, दिस वन. तर या रिजनला तुम्ही म्हणायचं UTR. इकडे सुद्धा मी लिहितोय दिस इज UTR. UTRचा नॉन फॉर्म होणार अनट्रान्सलेटेड रिजन, म्हणजे ज्याच्यामध्ये ट्रान्सलेशन प्रोसेस होणार नाही. दिस विल बी युअर अनट्रान्सलेटेड रिजन. म्हणजे याचं फंक्शन काय, इकडे हा तुमचा इनिशिएशन कोडॉन, इनिशिएशन कोडॉनच्या अगोदर, ठीक आहे. आणि स्टॉप कोडॉनच्या, हा स्टॉप कोडॉन, स्टॉप कोडॉनच्या नंतर तुम्हाला जो रिजन दिसतो ज्याचं ट्रान्सलेशन होत नाही त्याला तुम्ही म्हटले अनट्रान्सलेटेड रिजन. इथे सुद्धा अनट्रान्सलेटेड रिजन हा इनिशिएशन कोडॉन आहे. तर याचा फंक्शनल काय, इट प्रोव्हाइड्स स्टॅबिलिटी टू mRNA. mRNA ची स्टॅबिलिटी त्याला देऊ करणे आणि टू इन्क्रीज एफिशियन्सी ऑफ ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन हे इफेक्टिव्हली व्हावं त्याला इन्क्रीज इन एफिशियन्सी ऑफ ट्रान्सलेशन. दीज आर 2 फंक्शन्स ऑफ अनट्रान्सलेटेड रिजन. क्लिअर. मग हे असं एक स्ट्रक्चर तुम्हाला प्रोसेसिंग झाल्यानंतर mRNA दिसणार युकॅरियोट्स मध्ये. आणि हा जो मधला सेगमेंट दिसतोय की नाही, यालाही कळून देऊ चला. हा जो तुम्हाला इतका सेगमेंट दिसतोय, वेल, हे AUG पासूनचा, दिस वन, दिस सेगमेंट. तर इतक्या सेगमेंटला तुम्ही म्हणणार इट इज अ कोडिंग रिजन. इट इज कोडिंग रिजन, म्हणजे ट्रान्सलेशन तुमचं इतक्या पार्ट मध्ये होणार. म्हणजे याच पार्टला आता इथे येऊन रायबोझोम अटॅच करेल, एक एक tRNA एक एक अमिनो ऍसिडला बाइंड करणार, ठीक आहे. आणि रायबोझोम वरती त्याला आणणार आणि एक पॉलीपेप्टाइडची चेन तयार होणार. याचा मिनिंग हा झाला, हा जर एकच कोडिंग किंवा फंक्शनल रिजन असेल, कोडिंग और फंक्शनल रिजन, तर फंक्शनल रिजनला तुम्हाला नाव माहिती आहे. हा फंक्शनल रिजन इज नथिंग बट युअर सिस्ट्रॉन. म्हणजे तुम्हाला इथे भरपूर सारे सिस्ट्रॉन दिसत आहेत का, नाही. म्हणजेच mRNA इन युकॅरियोट्स, mRNA इन युकॅरियोट इज मोनोसिस्ट्रॉनिक. मोनोसिस्ट्रॉनिक म्हणजे हा जो कोडिंग रिजन आहे इतक्याच भागापासून आता इथे काय होणार, या भागामध्ये तुमचं इथे होणार ट्रान्सक्रिप्शन. इथे काय होईल, ट्रान्सक्रिप्शन होऊन तयार होणार तुमचा mRNA. या सॉरी ट्रान्सक्रिप्शन होऊनच mRNA तयार झालाय. इतक्याच भागामध्ये आता काय होणार आहे, ट्रान्सलेशन होणार. आणि ट्रान्सलेशन होऊन प्रोटीन तयार होणार. किती प्रोटीन तयार होणार, फक्त एकच तयार होणार. का, कारण मोनोसिस्टोनिक कंडिशन, एकच सिस्टोन याच्यावरती प्रेझेंट आहे. मग दिस इज द स्ट्रक्चर ऑफ युअर mRNA इन यूकैरियोट्स. ठीक है, आगे चलेंगे. नेक्स्ट है हमारा वेल नाउ RNA, राइबोसोमल RNA. याला म्हणायचे तुम्ही राइबोसोमल RNA. क्वांटिटी वाइज विचार करू याला आपण, किती असणार प्रेझेंट आहे. दिस इज प्रेझेंट 80% ऑफ टोटल सेल्युलर RNA. सगळ्यात जास्त आहे, सगळ्यात लार्जेस्ट आहे. दिस इज लार्जेस्ट RNA. ठीक आहे. नंतर मोस्ट स्टेबल RNA. RNA कसा असणार आहे मग, मोस्ट स्टेबल, तिघांपेक्षाही. नंतर
अच्छा मोस्ट स्टेबल आहे. इट इज अ कंपोनंट ऑफ युअर रायबोझोम. हा रायबोझोमचा कंपोनंट असणार आहे. वेल अजून याच्याबद्दल काय सांगता येईल आपल्याला? ओके, RNA जो आहे आपण सांगितलं काउंट वाईज सगळ्यात जास्त फंक्शन. वेल RNAचं फंक्शन सांगू आपण. काय करणार हा? इट प्रोव्हाइड्स साइट फॉर अटॅचमेंट ऑफ अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिड याच्यावरती अटॅच होणार ड्युरिंग ट्रान्सलेशनच्या वेळी अमिनो ऍसिड जे एकमेकाला बाइंड होणार तर ते कुठे होणार? रायबोझोम. ठीक आहे ना? हे झालं तुमचा RNA. तर RNA हा प्रोकॅरियोट मध्ये आणि युकॅरियोट मध्ये वेगवेगळे याचे टाइप्स असतील. तर प्रोकॅरियोट्स मध्ये किती वेगवेगळे टाइप्स आहेत RNA चे ते बघू आपण, आणि तेच टाइप युकॅरियोट मध्ये किती आहेत. प्रोकॅरियोट अँड युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट मध्ये टाइप जे घ्यायचे झाले तर 5S RNA, देन युअर 16S RNA and 23S RNA. These are the three types. म्हणजे in short there are three types of RNA in prokaryotes. युकॅरियोट मध्ये जर बोललं तर त्याचे टाइप्स किती झाले? टाइप्स इथे लिहू आपण. एक 5S RNA, 5.S RNA, then your 18S RNA and 28S RNA. म्हणजे टाइप्स किती झाले? युकॅरियोट मध्ये RNA चे टाइप किती झाले? 4. ठीक आहे. आणि प्रोकॅरियोट मध्ये टाइप किती झाले? तर 3 टाइप्स झाले. यांचं सिंथेसिस कुठे होणार आहे? सिंथेसिस ऑफ RNA टेक्स प्लेस. वेल सिंथेसिस कुठे होणार? इट टेक्स प्लेस इन द NOR ऑन क्रोमोझोम न्यूक्लियोलर ऑर्गनायझर रिजन. सेल चॅप्टर आठवा. सेल चॅप्टर मध्ये डिटेल मध्ये आपण याचं डिस्कशन केलेलं आहे की क्रोमोझोम वरती DNA, त्याच्यावरती जीन्स, म्हणजे क्रोमोझोमचा असा पार्ट की जिथे आता न्यूक्लियोलस ऑर्गनाइज होणार म्हणजे तयार होणार, त्या रिजनला व्हायचं न्यूक्लियोलर ऑर्गनायझर रिजन. आणि ह्याच ऑन लिहितो मी, याच रिजन वरती काय तयार होणार? तर RNA हे सिंथेसाइज होणार. ठीक आहे. मग तुम्हाला सिंथेसिसही कळालं कुठे होतंय, आणि ही झाली RNA ची इन शॉर्ट इन्फॉर्मेशन. हे हा जो RNA असेल, रायबोझोमल RNA म्हटलो आपण याला, बरोबर की नाही? तर एक पर्टिक्युलर रायबोझोम आहे, याला सुद्धा सब युनिट असतात, ते आपण नंतर बघू ट्रान्सलेशनच्या वेळी. नेक्स्ट टाइप ऑफ RNA is your tRNA. Which is called as transfer RNA. It is smallest RNA. हा सगळ्यात स्मॉलेस्ट RNA असणार आहे. स्मॉलेस्ट. This is also called as soluble RNA. म्हणून त्याला आपण कसं लिहू? sRNA for soluble RNA. ठीक आहे. क्वांटिटी, याची क्वांटिटी किती असणार? वेल क्वांटिटी इज 15% ऑफ टोटल सेल्युलर RNA. टोटल जो काय सेल मध्ये RNA प्रेझेंट असेल तर त्याच्या 15% हा प्रेझेंट असणार आहे. कोणत्या स्वरूपात हा प्रेझेंट असतो? tRNA इज प्रेझेंट इन द फोल्डेड फॉर्म. 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर याचं असणार आहे आणि 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर सुद्धा याचं असणार आहे. 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर जे आहे दॅट इज नॉट ऍक्टिव्ह. फॉर बिइंग ऍक्टिव्ह इट शुड बी इन इट्स 3 डिग्री काय म्हणू आपण स्ट्रक्चर, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे. तर बेसिक पॉइंट मला बघू द्या. ट्रान्सफर RNA, हा याचं फंक्शनही लिहून टाकू आपण. काय फंक्शन असेल याचं? इट ट्रान्सफर्स अमिनो ऍसिड्स फ्रॉम सायटोप्लाझम टू प्रोटीन सिंथेसिस साइट, जी की रायबोझोम मध्ये प्रेझेंट असणार आहे. प्रोटीन सिंथेसिस साइट ऑन रायबोझोम, तिथे अमिनो ऍसिडला ट्रान्सफर करून देणे. आणि सेकंड फंक्शन इथे लिहिलं मी याला फंक्शन. दुसरा फंक्शन याचं काय? टू रीड कोड्स ऑन mRNA. mRNA वरती जी काय कोडेड लँग्वेज मध्ये भाषा म्हणजे इन्फॉर्मेशन आहे, टू रीड दॅट इन्फॉर्मेशन इज अ फंक्शन ऑफ युअर tRNA. आता tRNA ला अजून तुम्ही एक दुसऱ्या भाषेमध्ये म्हणू शकता. इट ऍक्ट ॲज अ इंटरमिडिएट बिटवीन कोडॉन ऑन mRNA अँड अमिनो ऍसिड ऑफ पॉलिपेप्टाइड. लिहून टाकू. Acts as intermediate. It acts as intermediate between amino acid in protein
अँड कोडॉन्स ऑन mRNA. मिनिंग काय झालं प्रत्येक वेळा आपण बघू. हे बघा, सपोज दिस इज mRNA. mRNA वरती हा आता रायबोझोमशी अटॅच होणार आहे. ठीक आहे, रायबोझोम ठीक आहे बरं, ओके. आणि हा तुमचा फॉर एक्झाम्पल इन्व्हर्टेड एल शेपचं स्ट्रक्चर असणार. इथे अमिनो ऍसिड अटॅच होईल. टीआरएनए मध्ये आपण ते बघू याच्या मॉडेल्स मध्ये. अमिनो ऍसिड येणार आणि या रायबोझोम युनिटला इथे अटॅच होऊन इथे तो सोडून देणार. ओके, तर याच्याच वरती या लूप वरती बेसिस प्रेझेंट असतील, त्यांना तुम्ही म्हणणार इथे अँटीकोडॉन. मग mRNA वरती इथे जे बेस सिक्वेन्स प्रेझेंट होता, तर या बेस सिक्वेन्सला तुम्ही म्हटले होते कोडॉन. सगळी इन्फॉर्मेशन या कोडॉन मध्ये स्टोअर आहे. हा टीआरएनए काय करतोय, ह्या अमिनो ऍसिडला घेऊन इथे येणार. इथे आलाय म्हणजे आता काढूनच टाकू आपण, वेगळ्या पद्धतीने काढतो मी. हा टीआरएनए आणि या टीआरएनए वरचे आता हे काय झाले, अँटीकोडॉन झाले. हा टीआरएनए त्याचे अँटीकोडॉन आणि कोडॉन यांच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग होणार. म्हणजेच इथे जी लँग्वेज स्टोअर केली आहे, इथे जी इन्फॉर्मेशन स्टोअर आहे, दॅट इज रेड बाय टीआरएनए. मग हा टीआरएनए असा अमिनो ऍसिड आणणार की जो ही इथे जे कोडॉन प्रेझेंट आहे, तर या कोडॉनला कॉम्प्लिमेंटरी असणार. की जो अमिनो ऍसिड या कोडॉन पासून कोड होणार, ती इन्फॉर्मेशन इनडायरेक्टली कोणी दिली, टीआरएनए ने दिली. म्हणून आपण काय म्हणतोय त्याला, इट ऍक्ट एज इंटरमिडिएट बिटवीन अमिनो ऍसिड इन प्रोटीन अँड कोडॉन्स ऑन mRNA. दोन टाईपचे मॉडेल्स याच्यामध्ये दिलेले आहेत आपल्याला. सॉरी, टू टाइप्स ऑफ मॉडेल्स. वेल, ओके, मॉडेल्स ऑफ टीआरएनए. पहिलं मॉडेल हे क्लोवर लीफ मॉडेल, क्लोवर लीफ मॉडेल विच इज गिवन बाय होले. ठीक आहे. दुसरं जे मॉडेल आहे त्याला म्हणणार आपण हेअरपिन मॉडेल. त्याची आपल्याला स्टडी वगैरे काही करायची नाहीये. हेअरपिन मॉडेल दॅट इज गिवन बाय होगलँड. होगलँड्स नाही, होगलँड सायंटिस्टचे नाव आहे. याच्यापैकी आता क्लोवर लीफ मॉडेल जे आहे, इट इज प्रेझेंट इन टू स्ट्रक्चर्स. म्हणजे इट इज प्रेझेंट याचं 2 डिग्री स्ट्रक्चर, किंवा काय म्हणू आपण त्याला, 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर. 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर तुम्हाला कसं दिसणार आपण बघू. फॉर एक्झाम्पल, हा इथे तुम्हाला एक असा एक लूप दिसणार. इथे व्हेरिएबल आर्म, इथे एक स्ट्रक्चर दिसणार. नो डाऊट ऑल आरएनएज आर सिंगल स्टँडर्ड आरएनएज हे असणार आहेत, बरोबर आहे. फक्त त्यांची फोल्डिंग होणार. ओके, याला लिहितो मी 5 प्राइम एंड. ऑब्विसली हे सिंगल स्टँडचे स्ट्रक्चर आहे, पण काही रिजन मध्ये इट बिकम्स फोल्डेड. आणि आपण तेही सांगितलं mRNA मध्ये बेस पेअरिंग नव्हती, पण टीआरएनए मध्ये बेस पेअरिंग होणार. का होणार, बिकॉज इट इज इन अ फोल्डेड फॉर्म. ज्या ज्या ठिकाणी अशी फोल्ड झाली आहे त्या त्या ठिकाणी हे जे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग शो करणार. ठीक आहे, फोल्डेड रिजन मध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग हा शो करणार. अदरवाइज इट इज अ सिंगल स्टँडर्ड स्ट्रक्चर. पण फोल्ड झाल्यानंतर मात्र त्यांच्यामध्ये बेस पेअरिंग होणार. सी हियर लाईक दिस, अशी होणार. ठीक आहे, तर हे तुमचं काय झालं, क्लोवर लीफ मॉडेल. कसं, 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर, ज्याला 5 प्राइम एंड आणि इथे दिसतंय तुम्हाला हे 3 प्राइम एंड. ओके, 5 प्राइम एंडला देयर इज अटॅचमेंट ऑफ गॉनोझिन बेस. इथे हा G बेस हा प्रेझेंट असणार. आणि ह्या 3 प्राइम एंडला देयर इज अ सिक्वेन्स दॅट इज CCA. हा अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स, सॉरी युअर कोडॉनचा सिक्वेन्स याच्यावरती 3 प्राइम एंडला प्रेझेंट असणार. लक्षात ठेवायचं आहे. आणि या साइटला देयर विल बी अटॅचमेंट ऑफ अमिनो ऍसिड. कारण टीआरएनएचं फंक्शन काय, टू कॅरी अमिनो ऍसिड फ्रॉम सायटोप्लाझम टू द साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे 3 प्राइम एंडला अटॅचमेंट ऑफ अमिनो ऍसिड टेक्स प्लेस. आणि इथला जो युजुअल सिक्वेन्स आहे कोणता असणार, CCA हा फिक्स सिक्वेन्स असणार. आणि 5 प्राइम एंडला गॉनोझिन बेस हा अटॅच असणार. इथे तुम्हाला याचे स्टेम दिसत आहेत, ह्या आर्म दिसत आहेत, आर्म. तर याच्यापैकी ही जी एक आर्म दिसते तुम्हाला, तर या आर्मला तुम्ही म्हणा DHU आर्म. ओके, किंवा यालाच म्हणायचं अमाइनो असाइल सिंथेटेज बाइंडिंग साइट. DHU जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि या DHU चाच लॉंग फॉर्म काय, डायहायड्रॉक्झी युरिडीन हा याचा लॉंग फॉर्म झालाय. वेल, तर ही एक साइट प्रेझेंट असणार.
इथे अनयुज्युअल बेस सिक्वेन्सेस प्रेझेंट असतील की अनयुज्युअल नाही, अनपेअर्ड बेस सिक्वेन्सेस. ठीक आहे, याचं काढून घेऊ आपण. 1 2 3 4 5, हा एक 6 आणि हे 7. म्हणजेच ही जी आर्म आहे या आर्मला तुम्ही म्हणायचं टी साय सी आर और रायबोझोमल बाइंडिंग साइट. रायबोझोमल बाइंडिंग साइट. ठीक आहे, किती अनपेअर्ड 7 बेसेस, अनपेअर्ड 7 बेसचा सिक्वेन्स यांच्यावरती प्रेझेंट असणार आहे. सिमिलरली ही जी आर्म तुम्हाला दिसते तर याच्यावरती तुम्हाला असे बेसेस दिसतील. त्या बेसेसला म्हणायचं तुम्ही अँटीकोडॉन. मग याच्यावरती अँटीकोडॉन प्रेझेंट आहे म्हणून या लूपला तुम्ही म्हणा अँटीकोडॉन आर्म किंवा अँटीकोडॉन लूप. ठीक आहे, याच्यावरती सुद्धा असे 6-7 प्रकारचे वेगवेगळे हे बेस अनपेअर्ड बेसेस प्रेझेंट असतील. इथे सुद्धा लिहू आपण 7 अनपेअर्ड बेसेस. जी mRNA ची बाइंडिंग होणार तर कन्सिडर करा की हा तुमचा mRNA. ओके, तर mRNA वरती इथे प्रेझेंट असतात हे तुमचे काय प्रेझेंट असतात, कोडॉन. तर या कोडॉनला कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग कोणाची होणार, अँटीकोडॉन ऑफ tRNA. दिस इज क्लोअरलीफ मॉडेल. आणि ही जी आर्म आहे दिस आर्म इज अ नॉन फंक्शनल आणि त्या आर्मला म्हणायचे व्हेरिएबल आर्म. काय काय लक्षात आलंय की दिस इज क्लोअरलीफ मॉडेल, 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर. याला 4 आर्म दिसतात की आर्म नंबर 1, आर्म नंबर 2, आर्म नंबर 3 आणि दिस इज आर्म 4. त्याच्यापैकी एकाला म्हटले डीएचओ आर्म, दुसऱ्याला म्हटले टी साय सी आर्म. इथे रायबोझोम बाइंड होणार, इथे अमायनो ऍसिड सिंथेटेस जो त्याची बाइंड करणारी साईट, इथे अँटीकोडॉन लूप दिसतो तुम्हाला. तर हे अँटीकोडॉन mRNA वरच्या कोडॉन सोबत पेअरिंग करणार. ओके, आणि 3 प्राइम एंडला देयर विल बी अटॅचमेंट ऑफ अमिनो ऍसिड. म्हणजे हे tRNA सायटोप्लाझम मधले अमिनो ऍसिड याला अटॅच होणार, तो रायबोझोम साइटला घेऊन येणार, परत तो फ्री होणार. दुसरा tRNA स्पेसिफिक असणार पर्टिक्युलर अमिनो ऍसिड साठी, त्याला तो 3 प्राइम एंडला अटॅच करणार, परत तो घेऊन येणार ड्युरिंग ट्रान्सलेशन. तर हे स्ट्रक्चर झालं तुमचं 2 डायमेन्शनल. 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर कसं असणार आहे, इट इज लूप्ड स्ट्रक्चर, इन्व्हर्टेड एल शेप स्ट्रक्चर and which is functional one. ओके, तर 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर म्हणजे कसंही काढू शकता तुम्ही त्याला. इन्व्हर्टेड एल शेप घेणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल असं लूप्स आलेत, इथून आले ते वेल असे, हे असं तुम्हाला स्ट्रक्चर दिसणार. इथे असणार तुमचे अँटीकोडॉन्स. ठीक आहे, हा असणार 5 प्राइम एंड, 3 प्राइम एंड, इथे असणार गोनोझिन आणि हिअर देयर विल बी प्रेझेन्स ऑफ CCA की या एंडला कोण अटॅच होणार, अमिनो ऍसिड अटॅच होणार. इथे गोनोझिन अटॅच आहे, हे अँटीकोडॉन आणि हा तुमचा mRNA असणार. याच्यावरचे हे कोडॉन, याच्यावरती हे अँटीकोडॉन अँड दिस इज द फंक्शनल tRNA. मग इन्व्हर्टेड एल शेप स्ट्रक्चर इज फंक्शनल. इन्व्हर्टेड एल शेप हे दिसते तुम्हाला, इन्व्हर्ट असं एल सारखं स्ट्रक्चर दिसतंय. तर हे कसं असणार आहे, 3 डिग्री स्ट्रक्चर, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. तर ही इन्फॉर्मेशन झाली तुमची tRNA बद्दल. आता तिन्ही RNAचं जस्ट अ सेकंड, अजून एक थोडीशी इन्फॉर्मेशन अशी की हे tRNA म्हटल्यानंतर यांच्यामध्ये काय असणार, इथे हे न्यूक्लियोटाइडचे बेसिस असतील. बरोबर आहे, पर्टिक्युलर tRNA is specific amino acid. ठीक आहे ना, म्हणजे असं नाही कोणत्या tRNA कोणत्या अमिनो ऍसिडला अटॅच होऊन जाणार. तर यांच्यामध्ये हे बेसचा सिक्वेन्स जो असतो, तर दिस बेस सिक्वेन्सेस किंवा बेस रेंज. ठीक आहे, हे सगळे बेस दिसत आहेत तुम्हाला. याच्यामध्ये किती बेस प्रेझेंट असणार, तर इट रेंजेस फ्रॉम 77 to 207 इतके सारे बेसिस यांच्यामध्ये tRNA मध्ये प्रेझेंट असू शकतील. जर समजा असं समजू की 77 बेसिस प्रेझेंट असतील त्या tRNA वरती, तर हा कुणाला अटॅच करणार, तर हा ॲलेनिनला अटॅच करणार. ठीक आहे, जर 207 जर असतील तर तो कुणाला अटॅच करणार, तर तो टायरोसिन अमिनो ऍसिडला अटॅच करणार. सांगण्याचा मुद्दा हा की यांच्यामध्ये जे काय बेस सिक्वेन्स असतील तर त्यांची 77 पासून 77 पासून 207 पर्यंत रेंज असणार आणि त्याच्यामुळे पर्टिक्युलर अमिनो ऍसिड हा पर्टिक्युलर tRNA लाच अटॅच होणार. क्लिअर दिस? ओके, सो दिस इज these are your all types of RNAs, genetic, non-genetic RNAs. होप तुम्हाला इथपर्यंत सगळं कळालेलं असावं. हा व्हिडिओ नीट बघून घ्या सो दॅट
ट्रांसक्रिप्शन ट्रांसलेशन प्रोसेस वुड बी इजियर टू अंडरस्टैंड। क्लियर दिस? सो मिलेंगे अभी नेक्स्ट लेक्चर में, तब तक के लिए थैंक यू वेरी मच।